हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदीजी ज्यांचं घराणं आहे त्यांनी घराणेशाहीवर बोलावं, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। आदित्यला मुख्यमंत्री करायचं असेल तर जनता करेल, मात्र मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं पद नव्हे, त्यासाठी निवडणूक घ्यावी लागते। ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा। नितीन गडकरी 10 वर्ष मंत्री आहेत, विदर्भात एकही उद्योग आणला नाही, सगळे उद्योग गुजरातला नेले। उद्धव ठाकरेंचा गडकरींवरही निशाणा। किल्लेदार फितूर झालाय, अजितदादा हत्ती होते मात्र आता उंदराचं पिल्लू झालेत। राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकरांची अजित पवारांवर टीका। माढा लोकसभेत भाजपला आणखी एक धक्का, रामराजे निंबाळकर गटाच्या आजी माजी 40 नगरसेवकांचा पवार गटाच्या धैर्यशील मोहितेंना पाठिंबा। सुरतला जाताना चहाच्या टपरीवरून मी ठाकरेंना फोन केला, त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, पण मी त्यांना खूप उशीर झाल्याचं सांगितलं। एका मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुलाखतीत जे बोललो ते खरं आहे, खूप काही सांगायचंय मात्र ते नंतर सांगणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंसारखा नीच आणि निर्लज्ज माणूस आजपर्यंत पाहिला नाही, भाजप त्यांना जेलमध्ये टाकणार असल्यानं सुरतला पळाले, आदित्य ठाकरेंचा निशाणा। 5 वर्षांपूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन मोठी चूक केली, ती चूक आता सुधारायची आहे, शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा। तर शरद पवार नवनीत राणांच्या पाठीशी, भाजपत जाण्याआधी नवनीत राणांनी पवारांचा आशीर्वाद घेतला, पवारांच्याही मनात भाजप आहे, रवी राणा यांचं वक्तव्य। सुधीर मुनगंटीवार बहीण भावावर बोलले, तो महिलांचा सन्मान होता का? मुनगंटीवारांच्या मनगुटीवर बसा आणि माफी मागायला लावा, ठाकरेंचा हल्ला बोल। काँग्रेसच्या मते देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा, काँग्रेस जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटेल, मोदींच्या टीकेनंतर राजकीय वातावरणही तापलं। काँग्रेस जास्त मुलं होणाऱ्यांना संपत्ती वाटेल म्हणता, मग 10 वर्ष मोदींनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली? मोदींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा सवाल। मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतोय, संविधानावर संकट येण्याची शक्यता, शरद पवारांचा मोदींवर निशाणा। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, प्रफुल्ल पटेलांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होणार। सांगली काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी, विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी कायम, विशाल पाटलांना निवडणुकीसाठी लिफाफा हे चिन्ह। सांगलीतनं काँग्रेस चिन्ह हद्दपार करण्याचा प्रयत्न काहींनी केला, विशाल पाटलांचा नाव न घेता ठाकरे गटावर निशाणा, तर कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, विशाल पाटलांची प्रतिक्रिया। सोलापूर लोकसभेतनं वंचितच्या राहुल गायकवाडांची माघार, काही दलाल स्वार्थासाठी चळवळीत काम करतात, भाजपचा विजय होऊ नये म्हणून माघार, राहुल गायकवाड यांनी केलं स्पष्ट। सातारा लोकसभेच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभेची जागा मिळणार, भाजपच्या पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा मिळणार, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरेंवरती जमिनी हडपल्याचा आरोप, जमिनी हडपणाऱ्यांना निवडून देणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुरतमध्ये भाजपचा पहिला विजय, भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाल, तर इतर उमेदवारांची माघार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।